नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण सगळ्यांना आवडणारं एक चमचमीत तोंडी लावणं बघणार आहोत। ओलं खोबरं आणि टोमॅटोचा चमचमीत खरडा। हा खरडा एकदा बनवून ठेवला की आयत्या वेळी आपल्याला खूप उपयोगात येतो। तर इथं मी जे साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। हिरव्या मिरचीचे काप आहेत, टोमॅटो, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आहे। खोबऱ्याची पाट काढून टाकलेली आहे आणि मग किसून घेतलेला आहे। कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात आधी आपल्याला मिरच्यांचे तुकडे परतून घ्यायचे आहेत। मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे सगळं परतत राहायचंय। पाणी नीट सुकू द्या, त्यामुळे खरडा जास्त दिवस टिकतो। पाणी सुकल्यानंतर एक चमचा तेल टाकूया। तेल टाकल्याबरोबर मिरच्यांना डाग पडायला सुरुवात होते। डाग पडेपर्यंत अशाच मिरच्या नीट भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे बघा, असे डाग पडू द्यायचे आहेत। आता मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर लसूण टाकायचं आहे। मिरचीच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। लसूण खूप करपू द्यायचा नाहीये। मिरची बरोबर लसूण सुद्धा परतून घेऊया। आणि आता आपल्याला टोमॅटो, कोथिंबीर आणि जिरे टाकायचे। टोमॅटोच्या बिया काढून टाका, त्यामुळे खरडा पाणी पाणी होणार नाही आणि त्यामुळे तो जास्त दिवस टिकेल सुद्धा। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित नीट परतून घ्यायचंय। आता एक मोठा चमचा ओलं खोबरं टाकूया। खोबरं अजिबात करपू द्यायचं नाहीये किंवा त्याचा रंगही बदलू द्यायचा नाही। खोबरं सुद्धा आता व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि हे सगळं साहित्य गरम असतानाच आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचंय। हे सगळं परतत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे। गरम असतानाच मीठ टाकल्यामुळे ते नीट एकजीव होतं आणि वेगळी चव लागत नाही। चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि मीठ सुद्धा सगळ्या साहित्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्या। रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आता एक वाफ गेल्यानंतर हा खरडा मी भरडसर वाटून घेतेय। मिक्सरला अजिबात लावू नका, त्यामुळे पेस्ट बनू शकते। ठेचून घेतल्यामुळे खरड्याची चव दुप्पट वाढते। हिरव्या भाज्यांसाठी सुद्धा हा खरडा खूपच उपयोगी ठरतो। तर सर्व केलेला आहे मी आता बाउलमध्ये आणि गार्निशिंग साठी टोमॅटोचे काही काप तळून घेतलेले आहेत आणि त्यावर टाकलेले आहेत। डिश आवडली तर नक्की कमेंट करा। अशाच नवनवीन आणि सुंदर डिशसाठी आमच्या चॅनेलला नक्की भेट देत रहा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।